नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भारतीय मजदूर संघातर्फे असंघटित कामगार विरोधी दिवसानिमित्ताने आज जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळेस अध्यक्ष किशोर सोनवणे, कार्याध्यक्ष सुनील देवरे, कोषाध्यक्ष घनश्याम जोशी, असंघटित प्रभासरी शिवाजी काकडे, बी.एन. पाटील, किरण काकडे, गुलाबराव भामरे, रमेश फुलपगारे, संगीता चौधरी, अनिता पाटील, सोनाली बागुल, सपना मोरे आदी उपस्थित होते. 25 फेब्रुवारी 26 रोजी अखिल भारतीय असंघटित कामगार यांच्यासाठी निवेदन संपूर्ण देशभर सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही देत आहोत. यामध्ये प्रामुख्याने असंघटित कामगार जे आहे त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवण्यासाठी भारतीय मजदूर संघ कटिबद्ध आहे. भारतीय मजदूर संघ हा संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी काम करतो, तसं भारतीय मजदूर संघ हा असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सुद्धा प्रामुख्याने काम करत असतो. भारतीय मजदूर संघाचे भारतामध्ये 2.5 कोटीच्या जवळपास सभासद आहे आणि हे सर्व सभासद सक्रिय आहे आणि त्या सभासदांच्या हितासाठी भारतीय मजदूर संघ गेली अनेक वर्ष काम करतो आहे. यातल्या ज्या ओरिसामध्ये अधिवेशन झालं आणि त्या ठिकाणी जे ठराव करण्यात आले त्याचे हे निवेदन आहे. त्याच्यामध्ये अंत्योदय ज्या योजना आहे त्या अंत्योदय योजनेमध्ये श्रमिक श्रेणीच्या म्हणजे पदानुसार जी आहे ती मान्यता करावी आणि त्याचं कठोर पालन करावं सरकारने, अशी विनंती करण्यात आलेली आहे. औद्योगिक संबंध संहिता 2020 ही जी आहे याच्यामध्ये त्या परिस्थितीनुसार जे बदल व्हायला पाहिजे ते बदल झालेले नाही आणि त्याच्यामध्ये श्रमिकांच्या ज्या समस्या आहेत त्या अजून सुटत नाही आहे. तर त्यासाठी शासनाला आम्ही आवाहन केले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून हे पूर्ण करा. तिसरं जे आहे की भारतीय श्रम संमेलन हे ताबडतोब बोलवावं आणि त्यामध्ये द्विपक्षीय म्हणजे सरकार आणि कामगार संघटना यांना एकत्र करून समोरासमोर या ठिकाणी चर्चा करावी आणि कामगारांच्या समस्या काय त्या सरकारने समजून घ्याव्या आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. सर्व ज्या योजना आहेत मासिक जे अनुदान ज्याला म्हणतो मानधनावरती असतात त्यांना कायम करावं. EPS 95 जे आहे अंतर्गत आत्ता जे निवृत्तीवेतन पेन्शन आहे ते 1,000 आहे ते वाढवून 7,500 करावं आणि त्याच्यामध्ये महागाई भत्तासुद्धा इन्क्लूड करावा अशी मागणी केलेली आहे. NTC मिल्स आणि HEC राणी ITI आदी जे सार्वजनिक उपक्रम आहे त्यांचं जे आत्ता काही वेतन थकीत आहे ते वेतन ताबडतोब करावं अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बँकिंग उद्योगामध्ये 5 दिवसांचा आठवडा याची मागणी केलेली आहे. गेली मागच्या बायपार्टीतली मागणी केलेली आहे. ती मागणी अजून आमची तशीच आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढा देतो आहे. ESI आणि EPA या योजनेअंतर्गत जे हे आहे कव्हरेज आहे त्याच्यामध्ये वाढ करून अधिकाधिक श्रमिकांना त्याचा फायदा झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. बोनस जो कायदा 1965च्या अंतर्गत त्याची जी वेतनाची सीमा आहे तीसुद्धा वाढवून द्यावी अशी आमची मागणी आहे. भारतीय संविधान अनुच्छेद 14, 15, 16 आणि 21 याच्या अनुरूप जे आशा कामगार आहेत किंवा मलेरिया कामगार आहेत यांनासुद्धा नियमित कामगारांसारखं मान्य करावं अशी आम्ही विनंती केली आहे. आणि सामान्य भरतीवरती जे आत्ता बंधन आहेत भरतीसाठी ते ताबडतोब उठवून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी कामगारांची भरती करावी अशी मागणी भारतीय मजदूर संघ करीत आहे. घरेलू कामगार, बांधकाम कामगार यांना योग्य पद्धतीने बोनस देण्यात यावा अशी मागणी भारतीय मजदूर संघ या ठिकाणी करत आहे. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये 18 पगड जाती ज्या आहेत त्या सर्व जाती जमातींना या विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. अशा पद्धतीने श्रमिकांच्या कामगारांच्या हितासाठी भारतीय मजदूर संघ कटिबद्ध आहे आणि या मागण्या सातत्याने भारतीय मजदूर संघ राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे करत आहे. आमची अशी या ठिकाणी मागणी आहे. आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो आहे की हे तुम्ही माननीय पंतप्रधानांकडे श्रममंत्र्यांकडे पाठवावं आणि या मागण्या मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.